येईल का जुळून नाते? त्याने फक्त आम्हाला हे काम एका फोन कॉलवर करायला सांगितलं होतं. त्याचा मोबदला आम्हाला आधीच दिला होता. इथून पुढे महिनाभर हे काम करायला सांगितलं होतं. त्याला आलेला फोन नंबर त्याने अतुल आणि आदित्यला दिला. आदित्यने सरळ त्याची कॉलरच पकडली. आदित्यची बॉडीगार्ड तिथेच होते. त्याने लगेच त्याला घेरलं. जे काही आहे ते लगेच थांबवायचं, नाहीतर इथेच गाडीन तुला. सर्व फोटो हटवायचे, पुन्हा टाकलेले दिसता कामा नाहीत. आदित्यने रागात सांगितलं तसं तो लगेच सर्व हटवायला तयार झाला. आदित्यने आपण पुढ्यात बसून सर्व त्याच्याकडून डिलीट करून घेतलं. पुन्हा जर हिंमत केलीस ना तर जाशील 12च्या भावात, सांगून ठेवतो. एवढं बोलून तो निघून गेला. 2-3 दिवस झाले होते दिव्याला भेटून. त्याने मनाला समजावलं तरी मन मानत नव्हतं. तिला बघायची, भेटायची खूपच इच्छा होत होती. इतक्यात त्याचा फोन वाजला. आज मॉमने कॉल केला? वा, प्रगती आहे म्हणायची. कळलं बरं का मला, तू दिव्यासाठी बोलला असते. आय लाईक इट. मॉम खुश होऊन बोलली. एकतर त्याला आधीच दिव्याची आठवण येत होती, त्यात ही मॉम त्याला अजूनच मागचं आठवून देत होती. मॉम, हे सांगायला कॉल केलाय? आदित्यने विचारलं. तो ऑफिसला यायला निघाला होता. सोबत शिव होता. ड्रायव्हर काकांना सांगावं दिव्याच्या फ्लॅटकडे घ्या, पण सावरलं होतं त्याने स्वतःला. मन असं तिला भेटायला अधीर असतानाच मॉमने तिचीच आठवण काढावी. मग लग्न नको नको म्हणणारा माझा आधी एका मुलीच्या होकाराची वाट बघतोय. आहे की नाही हे भारी? मॉम म्हणाली तसा आदित्य वैतागला. मॉम ठेव फोन, बाय. त्याने मॉमला अजून काहीतरी बोलेल म्हणून फोन ठेवायला सांगितला. आधी घरी आल्यावर आपण बोलू, बाय म्हणत त्यांनी फोन ठेवला. पण आदित्यला दिव्याला भेटायची ओढ जास्तच लागली होती. काका गाडीत दिव्याच्या फ्लॅटकडे घ्या. आदित्य म्हणाला तसं शिवने झटकन आदित्यकडे बघितलं. म्हणजे आता काय मध्येच बॉसचं? हा काही प्लॅन वगैरे नव्हता त्यांचा. ऑफिसला जाऊन बरीच कामं करायची होती. आदित्य सर असं शिव म्हणतच होता की आदित्यने त्याला तोडून मध्येच बोलला. शिव, तू ऑफिसला जा, काका मला घ्यायला या पुन्हा. आदित्य शिवला म्हणाला आणि ड्रायव्हर काकांना परत यायला सांगितलं. म्हणजे शिव प्रश्न विचारत राहणार नाही. दिव्याशी थोडा वेळ घालवता येईल. थोडा वेळ दोघांसाठी असेल. तिचे डोळे खूप एक्सप्रेसिव्ह आहेत. त्याला ते आठवूनही दिव्याची छवी डोळ्यासमोर आली. आदित्य. उगाच त्याचे कान वाजू लागले त्याच्या आवाजाने. शिवला टेन्शन आलं होतं. नीट राहतील ना दोघेजण? बॉस, मी थांबतो, शिव म्हणाला. तसं आदित्यने मानेनेच नको सांगितलं. गाडी दिव्याच्या फ्लॅटजवळ येताच आदित्य उतरला. विच फ्लोअर अँड विच रूम? त्याने शिवकडे बघत विचारलं. दुपार होत आलेली. 2nd फ्लोअर 203 रूम, शिवने गाडीतूनच सांगितलं. आदित्य बिल्डिंगच्या आत जाईपर्यंत शिव तिथेच थांबला. त्याने दिव्या आणि मितालीच्या सेफ्टीसाठी ठेवलेल्या माणसाला फोन केला. आदित्यवर आणि त्याच्या सेफ्टीवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि तो ऑफिसला निघाला. आदित्य लिफ्ट शोधत होता. त्याला लगेच दिसत नव्हती. तिथेच असणाऱ्या वॉचमनला त्याने लिफ्ट विचारली. वेअर इज अ लिफ्ट? वॉचमन साधा होता. त्याला इंग्लिश काही कळेना. तो आदित्यकडे बघून हसत होता. लिफ्ट कुठे आहे? आदित्य पुन्हा विचारलं. त्याने लगेच सांगितलं. साहेब, इथून सरळ जाऊन लेफ्टला गेलात की तिथेच लिफ्ट आहे. इतक्यात तो जिन्याने वर जाऊन पोचलाही असता, पण सवय सगळीकडे लिफ्टचा वापर करायची.
त्याने लिफ्टमध्ये जाऊन सेकंड फ्लोअर दाबला. लिफ्ट वर निघाली की फर्स्ट फ्लोअरवर थांबली. त्यात एक मुलगी चढली. ती आदित्यला निहाळू लागली. सर, कोणाकडे जायचं आहे? तिने विचारलं. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. आदित्य सडू चेहरा करत तिला म्हणाला आणि सेकंड फ्लोअरवर लिफ्ट थांबताच बाहेर आला. त्याला चिडचिड झाली. मुली कधी कधी एकदम चुटकीपणा करतात. त्यात तो दिसायला चांगला, ब्रँडेड कपडे, वॉच सगळं बघून ती बोलायला बघत होती. पण आदित्यने तिला वेळीच अडवलं. तो दिव्याच्या रूमचा नंबर शोधू लागला. 203. तो तोंडात पुटपुटत होता. शिवला त्याने कॉल करून निश्चित करून घेतला. त्यानंतर त्याने बेल दाबली. दिव्या सकाळपासून झोपा काढत होती. तिने बाहेरून जेवण मागवलं होतं. केस बेडवर लोळून लोळून अस्ताव्यस्त झाले होते. बेलचा आवाज येताच तिला वाटलं मागवलेलं जेवणच आलं असेल. तिने केस तसेच वरती क्लिपला अडकवले, बेडवर टाकलेला स्टोल गळ्यात टाकला आणि तिने दरवाजा उघडला. समोर आदित्यला बघून तिचं तोंड उघडच राहिलं. आपल्याला भास होतात. पार्सल आणणाऱ्याला आपण आदित्य समजतोय म्हणून तिने घाबरून दरवाजा पुन्हा बंद केला. तशी आदित्यने वैतागून पुन्हा 2-3दा बेल वाजवली. दरवाजा का बंद करते? एकतर तो आधीच वैतागला होता, त्यात हिचं काही वेगळंच. तिने दरवाजा उघडला तसं आदित्य सरळ तिला हाताला पकडून घेऊन आत आला. ती मात्र एखादं भूत बघितल्यासारखी एकदम स्तब्ध झाली होती. ती एकही शब्द न बोलता फक्त आदित्यला बघत होती. ती नितीनवर असंच जीवापाड प्रेम करत होती. त्याला असाच दिवसा स्वप्नातही बघत होती. तिच्या डोळ्यात हलकं पाणी जमू लागलं. तिला आता आदित्यचेही भास व्हायला लागले होते. नकळत आपण गुंतत चाललोय त्याच्यात. आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दात येते. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचं सुरेख मेळ असलेलं हे गाणं. या गाण्यासारखी सेम दिव्याची अवस्था झाली होती. अगदी तिला आपण स्वप्नच बघत आहोत असं वाटत होतं. कारण आदित्य सर इथे येणारच नाही ही खात्री होती तिला. हे स्वप्न सरू नये आणि हा आदित्य डोळ्यासमोरून बाजूला होऊ नये असं वाटत होतं तिला. तिला असं बघून आदित्यने आवाज दिला, दिव्या. पण तिच्यात काहीच फरक पडला नव्हता. बहुतेक तिचे कानच बंद पडले होते. ऐकू येत नव्हतं काही. डोळे उघडे होते जे आदित्यवर स्थिरावले होते. तिचा मेंदू एका जागीच थांबला होता. तंद्री लागली होती तिला. दिव्या! आदित्य जोरात ओरडला तशी दिव्या दचकून तंद्रीतून बाहेर आली. खरोखर आदित्यला बघून घाबरली. सर, तुम्ही खरंच? तिला म्हणायचं होतं की तुम्ही खरंच आलात का, पण तिने पूर्ण न बोलता पुढे होऊन त्याच्या छातीला हात लावून बघितला. म्हणजे तो खरंच आला हे तिने हात लावून कन्फर्म केलं आणि 2 पावलं मागेच झाली. आदित्य सर खरंच आले. तिने स्वतःचा अवतार बघितला आणि एकदा हॉलच्या अवतारावर लक्ष टाकला. तिने टी शर्ट, गुडघ्यापर्यंत शॉर्ट आणि त्यावर स्टोल, एकदम विचित्र अवतार. हॉलमध्ये तिने घेतलेला टॉवेल तसाच सोफ्यावर होता. नाश्ता केलेली डिश तिथेच होती. पाण्याचा ग्लास तिथेच. सगळा हॉल घाण दिसत होता. आता तिला कुठेतरी पळून जायला मन करत होतं. शी, मला आदित्य सर काय म्हणतील, माझा अवतार बघून काय म्हणतील मला. ती विचार करत राहिली. दिव्या, पाणी तरी विचारणार आहेस की नाही? आदित्य स्वतःच सोफ्यावरचं टॉवेल बाजूला करत बसला. तिची अवस्था तो समजू शकत होता. तिचे एकूण अवतार बघून हसू आलं होतं त्याला.
जॉबला एकदम टापटीप येणारी दिव्या घरात इतकी अस्ताव्यस्त असेल माहीत नव्हतं त्याला. तो तिला बघून हसत होता. अजून दिव्या धक्क्यातून बाहेर आलीच नव्हती. दिव्या, पाणी दे मला, आणि अशीच भूत बघितल्यासारखी मला बघत राहणार आहेस का? मी येऊ शकतो ह्यावर विश्वास नाही का तुझा? आदित्यने विचारलं. तशी दिव्या एकदा हा मध्ये आणि एकदा नाही मध्ये मान हलवत होती. तिला नेमकं काय उत्तर द्यावं कळतच नव्हतं. ती तिथेच उभी होती केव्हाची. अशा तिच्या गोड रिॲक्शनवर फक्त तिला एक झप्पी देऊन तिच्या कानात सांगावं की खरंच मी आलोय तुला भेटायला, असं वाटलं आदित्यला. पण थांबवलं त्याने स्वतःला. तिची उडालेली गडबड त्याला आवडून गेली होती. गंमत वाटत होती तिला असं बघताना. दिव्या, पाणी कुठे आहे सांग, मी घेतो. तू काही मला पाणी देत नाहीस आज, आदित्य सोफावरून उठत म्हणाला. तसं तिला जाणवलं आपण खूपच विचित्र पद्धतीने वागत आहोत. तिने पटकन किचनमध्ये जाऊन ग्लासमधून त्याला पाणी आणून दिलं. त्याने पाणी पिऊन ग्लास तिच्या पुन्हा हातात दिला. दिव्याने जाताना हॉलमधला सर्व पसारा आवरून घेतला. चहा गॅसवर ठेवला आणि पुन्हा बाहेर आली. बेडरूममध्ये जाऊन पटकन चांगला सरवाल कुर्ता घातला. केस विंचरून नीट बांधले. तोपर्यंत चहा झाला होता. ती चहा घेऊन बाहेर आली. कसा झाला होता काय माहीत. तुम्हाला म्हणून एक गुपित सांगते. दिव्याने साखरेऐवजी चुकून मीठ टाकून चहा आणली आहे. कशी असेल आदित्यची रिॲक्शन? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RV व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेधी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद.